नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, अंधारीत नेत्रालय. डोळ्याचा काचबिंदू हा जो आजार आहे याविषयी मी आधीच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती दिलेलीच आहे. पण बऱ्याच रुग्णांना हा एक प्रश्न असतो की ज्यावेळी त्यांना काचबिंदू डिटेक्ट होतो आणि आपण टेस्टद्वारे असं लक्षात येतं आपल्याला की यांना काचबिंदूचा ऑलरेडी आजार आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी नस आहे मागची त्याच्यात डॅमेज होणं चालू झालेलं आहे. तर अशावेळी आम्ही त्यांना सुरुवातीला ड्रॉप्स देतो. हे डोळ्याचं प्रेशर कमी करायचे ड्रॉप्स असतात. तर बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो, हा किती दिवस वापरायचा आहे ड्रॉप, म्हणजे किती दिवसांनी हा बंद होईल किंवा काचबिंदू बरा होईल का? तर जे काचबिंदूसाठी ड्रॉप्स दिले जातात हे आयुष्यभर वापरण्यासाठी ड्रॉप्स असतात. जसं एक्झाम्पल, एखाद्याला जर ब्लड प्रेशर वाढलं असेल, म्हणजे ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, त्यावेळी आपण ज्या त्यांना गोळ्या देतो त्या सुद्धा डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय बंद करायच्या नसतात किंवा इनफॅक्ट बदलायच्या सुद्धा नसतात. तसेच हे ड्रॉप्स जे असतात ते सतत कंटिन्यू करणे गरजेचं असतं. काही कालांतरानं, काही वेळा एखाद्या ड्रॉपचा जर इफेक्ट चांगला होत नसेल तर आम्ही ड्रॉप बदलू शकतो किंवा त्याच्यामध्ये आणखी ॲड करू शकतो ड्रॉप्स. अर्थात ज्यांना या ड्रॉप्समुळे त्रास होतो किंवा ड्रॉप्स घालणं जमत नाही, अशावेळी त्यांना इतर उपचारही उपलब्ध आहेत. खरंच तर काही रुग्णांमध्ये आम्ही ऑपरेशन किंवा डोळ्याचं प्रेशर कमी करायचं लेझर याचा सुद्धा उपचार आधीच सांगतो ड्रॉप्स चालू करायच्या आधी. कारण हे त्या आजाराच्या स्वरूपावर अवलंबून असतं की किती प्रमाणात हा आजार झालेला आहे. तर काही रुग्णांना ड्रॉप न चालू करता आम्ही त्याच्यासाठी एक स्पेशल लेझर केलं जातं प्रेशर कमी करायचं, ते करतो किंवा ऑपरेशन करून सुद्धा हा डोळ्याचं प्रेशर आम्ही कमी करू शकतो. काचबिंदू हा पूर्ण बरा होत नाही, पण तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. जसं एक्झाम्पल झालं तर डायबिटीस हा शक्यतो पूर्ण बरा होत नाही, पण आपल्याला औषध गोळ्यांनी किंवा पथ्य पाणी पाळून जसं आपल्याला डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवता येतो, तसंच काचबिंदू हा वेळच्या वेळी जर आपण तपासणी करून घेतली आणि डोळ्याचं प्रेशर ड्रॉप्स किंवा ऑपरेशन किंवा लेझर याच्या साहाय्याने जर कंट्रोल करून ठेवलं तर आपल्याला हा आजार आटोक्यात आणता येतो.